एका स्त्रीने मनात आणलं तर काय करू शकते याचं एक उदाहरण आहे. ट्रॅक्टर चालवण्यापासून विमान उडवेपर्यंत स्त्रियांनी सगळी कामं हातात घेतलेली आहेत. पण शहरातून परत येऊन 27 एकर शेती विकत घेऊन घरचा फळे, भाजीपाला, धान्य हे सगळं नैसर्गिक पद्धतीने उगवून आणि 45 गीर गाई सांभाळून तेही स्वतःची विक्री व्यवस्था सेटअप करून असं वेगळंच एक उदाहरण आपल्या समोर ताईंनी ठेवलेलं आहे. आज आपण त्यांना भेटायला आलोय बगूर या गावी. नमस्कार ताई. नमस्कार. तुमच्याबद्दल खूप ऐकलंय. तुम्ही कृषीमध्ये पुरस्कारही मिळवलेले आहेत. KVK मधले ट्रेनिंग्सही इथे होतात आणि नैसर्गिक फार्मिंगही करताय. तर आम्हाला तुमच्या शेताची पूर्ण ओळख करून द्या. आम्हाला सगळं दाखवा तुमचा उपक्रम आणि जगासमोर एक आदर्श ठेवा. आमच्या प्रेक्षकांसाठी तुमचा थोडक्यात परिचय द्या. माझं नाव कल्याणी कैलास मुरदारे. मी राहायला पुण्याला होते. म्हणजे माझं जवळपास 15 ते 17-18 वर्ष शहरात जीवन गेलं, मुंबई सारख्या आणि पुण्यासारख्या. त्यानंतर लॉकडाऊन पडल्यानंतर मी शेतीकडे येण्याचा विचार केला आणि मग इथं 19 एकर शेती विकत घेतली आणि त्या शेतीत ती शेती घेताना पण विचार केला की नॉर्मल आपण जशी शेती करतो तशी नाही करायची, तर आपण नॅचरल पद्धतीने नॅचरल फार्मिंग करायची, विषमुक्त शेती करायची. आपल्याला जे अन्नधान्य किंवा फळं खायची आहेत ती पूर्ण विषमुक्त आली पाहिजेत आणि तशा पद्धतीने जमिनीची पण निवड तशीच केली की जी जमीन ओसाड होती, नापीक होती, ज्यात जवळपास म्हणजे आम्हाला आठवतं तसं कोणी काही केलं नव्हतं. अशा जमिनीची निवड करून आम्ही इथं शेती करण्याचा निर्णय घेतला. आपण इथं नारळाची झाडं लावलेली आहेत. पूर्ण बाउंड्रीला पूर्ण नारळ आहेत आपली आणि त्याचं उत्पन्नही चालू झालेलं आहे. तुम्ही फळं पण निघायला सुरुवात झालेली आहे. त्याचा उपयोग आम्ही नारळाचं पाण्यासाठी करतो, खोबऱ्यासाठी करतो आणि नारळाचं तेल पण आम्ही आमच्या फार्म मध्ये बनवतो. हेअर ऑइल करतो. त्यात जी जास्वंदीची झाडं आहेत आपल्याकडं आणि त्याचा उपयोग आपण ह्या नारळाच्या तेलात हेअर ऑइल मध्ये वापर करू शकतो. हे कुठलं व्हरायटी आहे नारळाचे? हे ग्रीन डॉर्फ आहेत. ग्रीन बुटक्या आणि 2.5 वर्षामध्ये उत्पन्न चालू झालं. हो, 2.5 वर्षातच उत्पन्न चालू झालं. अजून साधारण या म्हणजे आता तुम्ही 19 एकरची शेती घेतली, त्याच्यामध्ये काय काय प्रकारचं फळझाड लावली तुम्ही? आपण इथं जांभळ, परत केशर आंबा, हा पहिला तुम्ही बारमाही आंबा. बारामाही आंबा. हो, बारमाही आंबा. याला आता फळ सुरुवात झाली लागायला. पेरू आहेत आपल्याकडं, वॉटर ऍपल आहेत, व्हाईट जांभळ आहे, परत लिची आहे, रामफळ आहे, सीताफळ आहे. बापरे, म्हणजे जवळजवळ फळांचं पूर्ण दुकानच करता येईल अशा प्रकारची फळं आहेत. 27-28 प्रकारची फळं आपल्या शेतात आहेत. 27-28 प्रकारची फळं. आणि पक्ष्यांना आणि मला 12ही महिने खाण्यासाठी फळं मिळत आहेत इथं. खूपच छान. आणि तुमचं प्लॅनिंग इतकं सुंदर आहे की बघा, हा रस्ता सोडलेला आहे. रस्त्याच्या दोन्ही तर बाजूला नारळाचं झाड आहे आणि ह्या पूर्ण बघा असं छान कमान तयार झालेली आहे. नारळाची कमान आणि डावीकडे इथे सगळे केशर आंबे आहेत. केशर आंब्याचं ते दरवर्षी निघतात 2 वर्षापासून. आणि फळझाडं सोडून अजून काय काय तुम्ही पिकं घेताय? फळझाड सोडून आपण सगळी कडधान्य घेतो. धान्य घेतो ग्रेन्स मध्ये सोनामोती गहू, बन्सी गहू, ज्वारी, बाजरी आणि डाळीमध्ये तूर, हरभरा, उडद, मूग अशा प्रकारची सगळी आपण कडधान्य पण आपल्या शेतात घेतो. आणि हे सगळं कम्प्लीट नैसर्गिक पद्धती? हो, सगळं नॅचरल. मग याचं सगळे खतं आणि निविष्ठा तुम्ही स्वतः तयार करता? हो, आम्ही स्वतःच तयार करतो. ते बघू शकतो? हो. जीवामृतसाठी बॅग टाकलेली आहे की ज्याची डेलीची क्षमता 300 लिटर आहे. आपण इथून ते पाण्यासोबत, विहिरीच्या पाण्यासोबत पूर्ण शेताला देऊ शकतो. बघू शकतो ना? हो. आपण सगळं कल्चर टाकतो. त्यानंतर ही बॅग भरली जाते आणि अशा प्रकारे आपण स्टोअर करतो आणि इथून STP लावून आपण पाईपलाईन्स द्वारे पूर्ण शेताला देतो. हे असं प्रत्येक पिकाला किती देतात, किती वेळा देतात? डेलीला आपण 300 लिटर शेतात सोडतो. प्रत्येक पाण्याबरोबर? प्रत्येक पाण्याबरोबर 300 लिटर. आणि याला इनपुट काय काय लागतं मग? याला इनपुट गाईचं शेण लागतं, देशी गाईचं शेण, गोमूत्र, तांदळाची पेज लागते, गुळ लागतो. हे त्याचं बेसिक आहे सगळं. हे त्याला टाकावंच लागतं. हे सगळं टाकावं लागतं. मागून इनपुट द्यायचं आणि पुढून आउटपुट. इथं आपल्याच शेतातली जी फिश आहेत तळ्यातली, ती आम्ही काढली होती. त्याचं इथं फिश ऑइल केलं. आता ते आपण फवारणीसाठी वापर करू शकतो त्याचा. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कल्चर आहेत आम्ही ते बनवलेले आहेत. हे गोकृपा आहे, हे पण आपण शेतात पाण्याद्वारे सोडू शकतो. त्याच्याप्रमाणे वेस्ट डिकम्पोजर आहे,
ओके. आपल्याला पटकन जर शेणखत वगैरे करायचं असलं, कुजवायचं असलं, कुजवायचं त्याचा असेल. वापर करू शकतो आपण. सोडोमॉनस आहे इथं. हा. नंतर बॅक्टेरिया हं. आणि हे ट्रायकोडर्मा. ओके. अशा प्रकारे आपण या सगळ्याचं मदर ठेवलंय. कल्चर घेऊन तुम्ही वाढवता का? याचं मदर कल्चर घेऊन वाढवायचे हं. आणि इथून पाण्याद्वारे आपण सगळं तिकडे सोडतो पूर्ण शेतात पूर्ण जातात ते. शेताला. आपल्या सिमेंटचं आपण गाईंच्या गोठ्यात प्लॅटफॉर्म पाहिलेला आहे. हो. त्याच्यावरती जेवढं पण शेण किंवा भुकटी तयार होते हं. ते आपण इथं आणलेली आहे आणि याचं कंपोस्टिंग करतो. गांडूळ खत तयार करण्यासाठी सुरुवात केलेली इथं. गांडूळ दिसते हो. ही आपण आपली आणलेली आहे पहिल्यांदा. हं. तिचाच वापर आपण प्रत्येक बेडवर करतो. आणि इथं जे कंपोस्टिंग करतो हो. हे आम्ही गोकृपा आणि जीवामृत यात मिक्स करून त्या पद्धतीने याचं कंपोस्टिंग केलं जातं आणि मग ते शेताला दिलं जातं. हे बेड आहेत, ते हे बेड आहेत. गोकृपा अमृतचं. ओके. आणि हे गांडूळ खताचे बेड आहेत. 500 लिटर मध्ये दशपर्णी आत तयार करायला टाकलेलं आहे. जी आता आपल्याला फवारणी करायची आहे सगळ्यांना. आता आपलं चालू होईल, मूग उडद पेरणी चालू झाली, तूर पेरणी झाली. फळबागांना किंवा मग आपल्याला भाजीपाल्यांना जी फवारणी देतो ती आपण याची देतो नॅचरल पद्धतीने. पूर्ण औषध आपण आपल्या स्वतःकडे तयार करतो. यातली जी दशपर्णीची 10 वनस्पती आहेत ती पण आपल्या शेतात आहेत. सगळ्या शेतातल्या? हो, आपल्या शेतातल्याच वनस्पतींचं आपण इथं औषध तयार केलेलं आहे. त्याचीच फवारणी म्हणून वापरतो. म्हणजे अक्षरशः शून्य खर्च. इथं चिकट सापळा आणि माशीसाठी हा एक सापळा लावलेला आहे. याचा वापर होतो की नॅचरल पद्धतीने आपण कीड व्यवस्थापन करू शकतो. मावा कंट्रोल करू शकतो. इथं तुम्ही पाहिलं असेल की फोटो मध्ये पण दिसते तुम्हाला मावाला चिकटलेलं आहे. हो. आता हे मिरचीचं वर किडी येऊ नये म्हणून तुम्ही तिथे लावलेलं आहे, त्याच हाईटला लावलेलं आहे. त्याच हाईटला लावलेलं आहे. ओके. तसं मागे पण आहे. हो, मागे पण आहे. ओके. तुम्ही पाहिलं असेल की ब्ल्यू कलरचा आहे. तिथे सुरुवातीला पाहिलं तो येलो कलरचा होता. अशी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला कलरला अट्रॅक्ट होणारी कीड असतात. ती त्या कलरला अट्रॅक्ट होऊन तिथं चिकटल्या जातात. त्याच्यामुळे आपलं बाकीचं पिकाचं संरक्षण नॅचरल पद्धतीने होतं. हे आपल्याला परत विकत घ्यायला लागतात का? एकदा घेतले की त्याला परत नाही, हे जवळपास एक पीक घेऊपर्यंत आपण वापरू शकतो. हो हो. अजून काय काय प्रकार असतात? फेरोमोन ट्रॅप्स पण तुम्ही फेरोमोन ट्रॅप पण वापरतो आणि फळमाशीसाठी येलो ट्रॅप असतो तो पण वापरतो आम्ही. चला बघूया. इथे कीड संरक्षणासाठी आपण येलो ट्रॅप पण लावलेले इथे. यात फळमाशा अट्रॅक्ट होऊन आतमध्ये जातात आणि तुम्हाला इथे फोटो दिसत पण असेल काही फळमाशा त्यामध्ये मरून पडल्या. त्यामुळं आपल्या जांभळाच्या पिकामध्ये एकही किडीचं प्रमाण नाहीये. सगळे जांभळ कीडमुक्त म्हटलं तरी चालेल. आता नॅचरल फार्मचं एक वैशिष्ट्य बघा इथे. इथं एक मधमाशीचं पोळ आहे, त्या झाडाला परत दुसरं पोळ आहे आणि त्याच्या जवळचं जरी जांभळ तोडलं आपण तरी पण आपल्याला हे नाही होते. इथे पोळ आहे का? तिथं एक मधमाशीचं पोळ आहे. पाऊस लेट होऊ राहिला त्यामुळे आपल्याला इथं सोंडे भुंगे नाही दिसत आहेत. पण दरवर्षी आम्ही पावसाच्या सुरुवातीला अशा प्रकारे शेतात जेवढ्या ठिकाणी होता येईल तेवढ्या ठिकाणी खड्डे करून त्यामध्ये पाणी टाकतो आणि वरतून लाईट लावतो. त्यामुळे आमच्या शेतामध्ये सोंड्या भुंग्याचा प्रॉब्लेम असतो तो झिरो होऊन जातो. हो, याला अट्रॅक्ट होऊन ते पाण्यात पडतात. आणि बहुतांश आमचं सगळं नारळाचे शेत आहे, सगळ्यात जास्त झाडं नारळाचे. तर त्याला जो सोंड्या भुंगा त्रास देणार असतो तो आम्ही इथंच कव्हर करतो. त्याच्यामुळे वर्षभर आम्ही निवांत राहतो झाडांना त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी. आपण एवढ्या पूर्ण 27 एकर शेतीसाठी आपल्या शेतात एक विहीर आहे आणि 2 शेततळी आहेत. एक एकरचं आहे आणि एक 1.25 एकरचं आहे. यातूनच आपलं पूर्ण शेताचं पाणी कव्हर होत असतं. आपण या पाण्यासाठी पर्क्युलेशनसाठी इथं शेततळ्यावर सोलर बसवलेले आहे की जे आपण सोलरद्वारे आपण पूर्ण शेतीला पाणी देतो. वीज आपल्याला लागत नाही त्याच्यासाठी. हे दुसरं शेततळ आपण जमिनीत खाली केलेलं आहे. त्याचं उद्दिष्ट हेच होतं की ह्या जमिनीत चढ उतार खूप होते. आपल्याला जमीन एका लेवलला किंवा उंच वाट्यावर आणायची होती. तर ह्या जमिनीचा हा सखोल भाग होता सगळ्यातला. मग इथली माती काढून आम्ही पूर्ण शेतात पसरवली आणि जमिनीची लेवल केली. आणि हे मध्ये पाणी बघण्यासाठी तो व्ह्यू केला. आणि आपण जे गाईचं शेड बनवलेलं आहे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला दिसेलच तिथलं सगळं वॉटर हार्वेस्टिंग करून आपण त्या डीपीच्या कोपऱ्याला पाईप दिसतो तिथून आपण पूर्ण पाणी
त्या Okay. शेडचं इथं घेतलेलं आहे. ते हात टाकलेलं आहे पावसाळ्यात हे तिथून हो, भरायला पूर्ण लागेल. भरतं. हे आता भरलेलं का नाही दिसत आहे, कारण की मागच्या वर्षी आमच्याकडे जो पूर आला नदीला हो. त्यावेळेस या शेततळ्याचं पूर्ण नुकसान झालेलं होतं. मग ते करता करता आम्हाला जवळपास मार्च एप्रिल गेला, तोपर्यंत आमच्या नदीच्या कडीला जी विहीर आहे तिचं पाणी कमी झालं. त्याच्यामुळे यावर्षी हे शेततळ खाली आहे. हे गोड्या पाण्याचं शेततळ आहे. ओके. इथे तुम्ही प्रायमरी पीक म्हणून नारळ का निवडला? आपल्या जमिनीचा पोत आणि आपल्या शेतीचं पाणी या सगळ्याच्या दृष्टीने आम्ही पहिला डेमो प्लॉट केला होता समोर. तर तिथं आम्हाला नारळाचे पीक, नारळाची जी झाडं लावली तिची ग्रोथ आणि वाढ, फळं हे चांगली लागलेली मिळाली. मग त्याच दृष्टीने आम्ही पुढे शेतीमध्ये आणखी प्लॅन केला नारळाची झाडं वाढवायचा. आता आमच्या शेतात जवळपास 500 पर्यंत नारळाची झाडं आहेत. आणि नारळानंतर मुख्य पीक कुठलं? नारळानंतर मुख्य पीक आपण सगळी कडधान्य घेतो. आणि फळामध्ये जांभळ आणि केशर आंबा ओके. ही मुख्य पीक आहेत आपली. लागवडमध्ये अजून काय काय फायदा आहे? नारळाच्या लागवड म्हणजे नारळाचं झाड असं आहे ना की त्याचं काहीच वेस्ट जात नाही आमच्याकडं. आम्ही नारळाच्या पानं जे गळतायत त्याची कुट्टी मशीनी कुट्टी करतो, त्याचं खाली जमिनीत नारळाच्या झाडाला मल्चिंग करतो. त्याप्रमाणे जे नारळाचं फळ निघतं त्याचं पाणी म्हणून विकलं जातं. तसंच जे नारळाचं ते खोबरं म्हणून वापर होतो, त्याचा आम्ही सोलकढी करतो. आणि परत नारळाचं दूध काढलं जातं. दुधासाठी काही लोक कस्टमर घेतात आमच्याकडनं नारळाच्या दुधासाठी. त्याच्यानंतर जी नारळ सुकतायत आमच्याकडं तिचं सुकं खोबरं होतं. परत त्यातून अजून काही शिल्लक राहिलं तर त्याचं आम्ही घरी नारळाचं तेल बनवतो. मग ते हेअर ऑइल साठी असतं. कधी एखादं नारळ खराब निघालं तर ते वेस्ट जाण्याच्या ऐवजी आम्ही त्याचं तेल काढतो, हेअर ऑइल बनवतो. आणि नारळाची जी साल आहेत ती कोकोपीट साठी पण वापर होतो, मल्चिंग साठी पण वापर होतो, जाळण्यासाठी वापर होतो. जेव्हा आम्ही दूध तापवायला उपयोग करतो तेव्हा गुवरी बरोबर आम्हाला नारळाचं वरचं साल कडक ते पण जाळायला. आणि गायींना त्यांच्या खाद्यामध्ये पण तुम्ही तेल काढलेला नारळाचा वरचा भुसा असतो, चोथा असतो, तो आम्ही गायींच्या पेंडीमध्ये टाकतो आणि ते गायींना त्यात आहारात पण उपयोग होतो. म्हणजे कल्पवृक्ष जे म्हण आहे ती खरंच इथे खरी येते. ओके. आणि नारळ आपल्याकडे सहज करता येतो, स्पेशली तुम्ही जे ग्रीन ड्वार्फ व्हरायटी लावली ती. ओके. नवीन मॉडेल लावलेलं दिसतंय. इथं नवीन मॉडेल आहे पहा. इथं आपण येलो व्हरायटी लावलेली आहे नारळाची. आणि साईडला आपण बांधायच्या कडीला केळीची झाडं लावलेली आहेत. त्याच्यामध्ये पोपई आणि शेवग्याचे आंतरपीक घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये हे बेड केलेले आहेत. तिथं आपण कांद्याचं पीक घेतलं ह्या वर्षी. ओके. याची लागवडीचं अंतर काय? याचं 18 बाय 18 वर आहे. ओके. हे जरा जास्त जवळ होते. हे जवळ जास्त 16 वर होते. मग याच्यात आणखी अंतर वाढवलं आणि ते 18 वर केले. आणि मग 18 लावून त्याच्यावर पपई आणि शेवगा केलाय. आणि मध्ये आंतरपीक दरवर्षी वेगळं घेतो. ह्या वर्षी कांदा घेतला होता. ओके. आता परमनंट म्हणून आम्ही गाईचा चारा म्हणून शेवगा तुती मिक्स झाडं लावणार आहेत. अंतर सुटलेलं आहे त्याच्यासाठी बेडची तयारी केलेली आहे. पॉली हाऊस सुद्धा केलेत. हो, पॉली हाऊस आणि शेडनेट केलेलं आहे. आपण इथं जे जीवामृत किंवा बाकीची औषधं बनवतो त्याच्यासाठी गुळाचा वापर करावा लागतो आपल्याला. आणि शेतामध्ये मी ह्या वर्षी ट्रायल म्हणून गुळ बनवला. त्याचं जे वेस्टेज आहे ते वेस्टेज बारीक कुट्टी करून आपण नारळाच्या झाडाला त्याची मल्चिंग केलेली आहे. आणि मध्ये केळ्याचं उत्पन्न सुद्धा हे बघा, केळी लावलेली आहे, त्याचं पण उत्पन्न चालू झालेलं आहे आपल्याला. अगदी जमिनीलाच नारळ लागलेले आहेत, काही कष्टच घ्यायची गरज नाही. तर आता या फूड फॉरेस्ट मधून तुम्हाला नारळ आणि हे दोन्ही मिळत राहणार. नारळ, केळी, पपई, शेवगा. माझ्या मागे जी गुलाबाची झाडं दिसत आहेत ते लावण्याचा उद्देश हाच आहे की त्याचा आपण उपयोग आणण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी आपण इथे लावल्या आहेत. बाजूला जास्वंदी आहे, तिचा हेअर ऑइल मध्ये वापर करतो आपण. नारळाची झाडं आपल्याकडे भरपूर आहेत तर आपण त्याचं हेअर ऑइल बनवतो, नारळाचं तेल काढ वापरतो. आणि सोबत इथं गुलाब आहेत तर गुलाबाचं पाकळी करतो, सुकवतो, त्याची खिरीत किंवा ड्राय स्वीट मध्ये आपल्याला वापर करतो. आणि दुसरं की गुलकंद बनवतो. आणि एक्स्ट्रा झालेले जे गुलाब पाकळी असते ती धूप मध्ये बनवतो आपण. गाईच्या शेणापासून जी धूप बनवतो तर त्याचा वापर करतो. कापूर तुळस, सब्जा तुळस आणि लवंग तुळस अशा 3-4 तुळशीचे प्रकार आहेत आपले. जे कृष्ण तुळस आणि राम तुळस सोडून ह्या वेगळ्या तुळशीचे प्रकार आपण लावलेले जे कॉमनली बघायला मिळत नाही मिळत पाहिलं.
याच्यावरती सकाळी खूप मधमाशा असतात. आताही व्हिडिओमध्ये दिसणार नाही, पण आता ही आहे मधमाशी इथं. प्रतापा वनस्पती याचे बियांसाठी आपण कुंडीमध्ये लावून त्याचे बिया स्टोअर करून ठेवतो. त्याच्यानंतर आता हे उष्णतेने खराब दिसतंय. हे इन्सुलिनचं झाड आहे. ओके. याची रोपं तयार केलेली आहेत आपण भरपूर. त्याच्यानंतर हे अन्नपूर्णेचं झाड आहे. जे तांदळात आपण त्याचं पान टाकतो, सुगंध येतो तांदळाला, ते अन्नपूर्ण आहे. आणि हे वैजंती आहे की ज्याला जन्मताच त्या बीला होल असतं. आपण त्याची एक काडी ओढली की सुई इकडनं तिकडं आरपार जाते. माळा करतात. हा, माळा करतात त्याचे. पावडर केली जाते त्याची मोगऱ्याची. ती धूप मध्ये टाकतो थोडासा, त्याचा सुवास येतो. गाईच्या तुपामध्ये, गाईच्या शेणापासून बनवतात ते. इथं औषधी वनस्पती किंवा गायींच्या चाऱ्यासाठी ज्या वनस्पती सुरुवातीला आपण बाहेरून घेतो, तर त्याची झाडं लावलेली आहेत. मग हे मदर प्लांट म्हणून आपण वापर करतो. याची रोपं तयार केली जातात आणि मग ती आपल्याला पाहिजे तिथे पूर्ण शेतात आपण लावतो. तुतीचं किती लागवड केली तुम्ही? तुतीचं आता 10 ते 15 गुंठ्यात लागवड झालेली. 10 ते 15 गुंठ. त्यासाठी आपण इथं शेतावरी अश्वगंधा, आपल्याकडे येल्लोबेरी आणि हे पण गवती चहा, सगळ्यांचं लागवड केलेली. मग इथून आपण रोपं तयार करून मोठ्या प्रमाणात बाहेर लावणार. वर्गीयांसाठी परमनंट आपण हे केलेले, मंडप केलेले आहेत. तर बाजूला द्राक्ष लावलेत आपण, काळी बियांची. इथं दुधी भोपळा, घोसाळी, दोडकी, कारली याचं उत्पन्न घेतो आपण. आणि पलीकडच्या साईडला पॅशन फ्रूटचं पूर्ण मंडप केलेलं आहे आपण. आपण जे मदर प्लांट पाहिलं घराच्या बाजूला, तर त्याच आपण इथं प्लांटेशन वाढू राहिलो. आणि तुतीची झाडं आहेत, काही शेवग्याची आहेत, शतावरी आहे पापुडं, हळदीची काही दिसत आहेत तुम्हाला समोर आलेली रोपं, इन्शुलिनची आहेत, हाडजोड आहे. म्हणजे अशी सगळी रोपं आपण त्या प्लांट पासून इथं तयार करतो. आणि आपल्या पूर्ण शेताच्या बाउंड्री आपल्याला कव्हर करायच्यात, तर तिथं तुती आणि शेवगा यांची झाडं लावायची. आणि आपण गाईच्या पेंडीमध्ये शतावरी आणि अश्वगंधाची पावडर घालतो. तर सध्या मला ती विकत घेऊन घालावी लागतात. पण आता मी जे प्लांट तयार केलेत, तर नारळाच्या शेतामध्ये मला आतमध्ये ते बेड करून हे आंतरपीक घेता येईल. आणि मला डबल फायदा होईल की मला विकत घ्यावं पण नाही लागणार आणि नारळाच्या झाडात आंतरपीक पण होईल. हा आपला जुना गाईचा गोठा होता. आपण तिकडे मोठ्या गोठ्यात गाई शिफ्ट केल्या. इथं काय जागा पुरत नव्हती म्हणून मग इथं तो गोठा ओसाड पडल्यासारखा झाला. मग आम्ही इथं शेळी पालन चालू केलं. हे आमचं पहिलं बाळ इथं गोठ्यात आलेलं आहे. आता म्हणजे तुमच्याकडे या इंटिग्रेटेड फार्मिंग अजून एक खत ऍड झालं. हो, लेंडी खत. ते चाऱ्याला जसं मी म्हटलं, ते आम्ही गायांना वेगवेगळ्या प्रकारचा चारा देतो. तर त्यातला हा दशरथ घास म्हणून आहे. तर आता तो कापणीला आलेला आहे. तो अशा प्रकारे मल्टीकट असतो का? हा मल्टी. किती कापण्या होत्या साधारण? हा 3 महिन्याला एक कापणी होते चांगल्या प्रकारे. 3 महिन्याला एक कापणी होते. आणि तुम्ही एकाच वेळेला कटिंग करून? एकाच वेळेला कटिंग करतो. गाईंना कुट्टी मशीन मध्ये घालून हा चारा देतो. आणि पलीकडे नेपियर आहे पलीकडे, त्याचं कटिंग चालू आहे सध्या. ओके. या पलीकडे सुद्धा हे सगळं झालं. आता ही लाईन चालू आहे. हो, ही लाईन चालू आहे. ओके. आणि असं टोटल किती एकर चाऱ्याखाली असतं? जवळपास 5 एकर चाऱ्याखाली असते. हे 2 एकर आहे. आणि तिकडे 1 एकर नेपियर आणि ऊस आहे. आणि 1 एकर मध्ये शेवगा आणि तुती लावलेली आहे. ओके. आणि त्यासाठी शेवगा आणि हा तुतीचा दोन्ही प्लॉट केलेले आहेत. ओके. किती गुंठे साधारण तुती? हे तुती 10 गुंठे आहे. ओके. आणि शेवगा 10 गुंठे. इथं शेवगा या साईडला पूर्ण. शेवग्याचा पाला आपण गाईच्या जो फूड बनवतो, आपण पेंट बनवतो गाईची, त्याच्यासाठी केलं. आणि लागवडीच्या वेळेस आहे ना, मक्याचं आंतरपीक घेतलं. ओके. म्हणजे खाली वर्माच्या कडेला मकाचं पीक घेतलं. ओके. ते काढून झालं. आता शेवगा आणि तुती. शेवगा गाई खातात का डायरेक्ट पण खाता, पण आम्ही सगळ्यांना व्यवस्थित मिळावं म्हणून गाईचं जे फूड बनवतो स्वतः, इथं खुराक ते बनवतो, त्या खुराक मध्ये याची पावडर करून देतो. ओके. वाळवून का? अशी वाळवून देतो. वाळवून. गोठा फारच भव्य बांधलेला आहे तुम्ही. तिकडच्या पलीकडच्या गोठ्यामध्ये आपण आता मग अशी बकरी केलेल्या पाहिल्यात. हा नवीन गोठा कधी केलात? खरं तर आपण आता ज्यावेळेस गोपालन चालू केलं होतं, त्या ठिकाणी छोट्या गोठ्यापासून आपण सुरुवात केली होती. ठीक आहे. 2चे 4, 4चे 6, 6चे 20 गाय होईपर्यंत आपण तिथं हे केलं. 6च्या 30-35 कधी झाले तेही समजलं नाही. पण त्या ठिकाणी खूप कमी जागा पुरत नव्हती गायांना. मग त्यानंतर गायाची गैरसोय व्हायला लागली. मग स्पेशली आमचा पहिला उद्देश हा आहे की कुठल्याही गोष्टी आपण जे सांभाळतो त्याचा पूर्ण व्यवस्थित सांभाळ करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मग त्यांची गैरसोय न होण्यासाठी आम्ही एक गोठा बांधण्यास ठरवलं.
त्यावेळेस डी लावल जी स्वीडिश कंपनी आहे त्यांच्याकडनं कन्सल्टन्सी घेतली, त्यांच्याकडनं ड्रॉइंग प्लॅन घेतला आणि त्यानंतर आम्ही स्वतःच इथं मजूर किंवा गावातले काही फॅब्रिकेटर्स बोलून ते गोठ्याचं कन्स्ट्रक्शन केलं. तर गोठ्याची साईज टोटल जर बघताल तुम्ही तर विड्थला 80 फूट आहे, 80 फूट त्याच्यानंतर 260 फूट लांबीला आहे. आणि आणखी त्यानंतर प्लॅन करतानाही मध्ये जर पॅसेज बघितला आपण तर हा 15 फुटाचा पॅसेज आहे, ज्या ठिकाणी आपला पूर्ण ट्रॅक्टर चारा घेऊन जाऊ शकतं, गायला टाकू शकतं. साईडला जर आपण बघितलं दोन्ही साईडला हा कॉन्क्रीटचा पॅच आहे, हा सर्वसाधारण एक 10-11 फुटाचा आहे, ज्या ठिकाणी गाया चारा खाताना फक्त इथं येऊन उभा राहतात, जेणेकरून खाली फक्त खड्डे पडू नये आणि त्यांना 4 पायावरती व्यवस्थित उभा राहता यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, शेडमध्ये जर बाकी बाजूला बघितलं तर त्या ठिकाणी मातीचा पॅसेज आहे हा इथला. हो. तर गायांना नॉर्मली आपल्या देशी गायांना नॅचरल वातावरणात राहायला आवडतं, मातीत बसायला आवडतं. तर त्यामुळे इथला चारा खायचा झाला तर मोस्ट ऑफ टाइम ते आपल्या त्या ठिकाणी सावलीला जाऊन बसतात. आणि ज्यावेळेस सकाळी त्यांना उन्हाची गरज पडते तर त्यावेळेस आपण आणखीन शेडच्या पाठीमागे बाहेर सुद्धा त्या ठिकाणी तो मातीचा पॅसेज ठेवलेला आहे, ओपन स्पेस आहे. ओपन स्पेस ठेवला आहे. ती साधारण किती फूट आहे? टोटल जर साईज जर बघितली सपोज तर मधला पॅसेज 15 फूट, 12 फुटाचा कॉन्क्रीट, त्याच्यानंतर 22 फुटाचा परत शेड मधला कव्हर एरिया आणि 26 फुटाचा शेडच्या बाहेरचा एरिया. आणि ह्याच्यात शेण गोमूत्र बाहेर जायला तुम्ही नाली किंवा असं काही नाही बनवलंय? तर ऍक्च्युली आम्ही हे केलं होतं, प्लॅन असा केलेला आहे की ट्रॅक्टरच्या वायपरनी आपण त्याला पूर्ण वाईप करून पुढे ते घेऊन जाऊ शकतो. ओके. अजून सुरुवात केलेली नाहीये, पण तेवढं प्लॅन करून त्याची नाली एक साईडला आपण केलेली आहे. ओके, मग सगळं पुश करून एकत्र राहणार. आणि हे जे जनावरांना औषध देण्यासाठी, इंजेक्शन वगैरे देण्यासाठी ना? हो हो. आता कधी कधी ज्यावेळेस ट्रीट करायची गरज पडती त्यावेळेस बाहेर ठेवणं शक्य नाही, कारण मोस्ट ऑफ टाइम गाया मोकळ्या असतात, रिकाम्या असतात. तर त्यावेळेस मग ट्रीट करण्यासाठी आपण त्यांना गायांना इथं घेऊन येऊ शकतो आणि इथं डॉक्टर त्यांना ट्रीटमेंट आपल्याला देऊ शकतात त्या ठिकाणी. ओके. आणि पाण्याची सोय तुम्ही इथेच केलीत? ऑटोमॅटिक फिलिंग आहे का ते? हा, खरं तर ऑटो म्हणजे आता सेमी ऑटो म्हणता येईल आपल्याला, कारण आपण जर बघितलं तर प्रत्येक कप्यामध्ये आता गायाचे सुद्धा आम्ही सेपरेट कंपार्टमेंट केलेले आहेत. आता हे सुरुवातीचं हे कंपार्टमेंट हे दूध काढण्यासाठी आणि त्याचे छोटे पिल्लं जे आहेत वासरं त्यासाठी. त्याच्यानंतर जे बाजूला जे आहेत ते दूध देणाऱ्या गाय आहेत पलीकडच्या, तो 2 नंबरचा कंपार्टमेंट आहे. त्यानंतर पलीकडे जे आहेत त्यांचे मोठे वासरं म्हणजे दूध सुटलेले वासरं आहेत तर तो कंपार्टमेंट तिथे आहे. त्याच्या पुढचा कंपार्टमेंट जे आता गाभण राहायला कालवडी, मोठ्या कालवडी झाल्या 2 वर्षापेक्षा किंवा गाभण झाल्यात अशा कालवडी. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या ज्या आहेत दूध तुटलेले आहेत पण व्यायला 2-3 महिने टाइम आहेत, अशा गाया तिथं जातात. ओके. आणि त्यानंतर फायनली जे आहे ते गोऱ्यासाठी एक सेपरेट आहे, असे सेपरेट कंपार्टमेंट आहेत. आपण पाण्याची सोय त्यांना सेपरेटली केलेली आहे. ओके. आणि वरती हे जे आहे टँक ठेवले, तुम्ही बघताल तर 4 ठिकाणी टोटल टँक ठेवलेला आहे आणि त्याचं कॉक जे आहे आउटलेट प्रत्येक ठिकाणी केलेलं आहे. त्या येलो तुम्हाला तो ड्रम, येलो जो ड्रम आहे त्याच्यामध्ये तुम्ही उघडून हातानेच फील करता. ओके. हे मिल्किंग मशीन्स आहे का? हो, मिल्किंग मशीन्स आता मी रिसेंटली बसवलेलं आहे. ओके. खरं तर आता ह्या ज्यावेळेस मी फर्स्ट टाइम्स गाया येईल म्हणजे कालवड ज्यावेळेस फर्स्ट टाइम्स असेल तर त्या ठिकाणी आम्ही इथं ट्रायआउट करणार आहे. त्याचं रिझन असं की आता क्वांटिटी वाढत चालली. हो. आणि आता सध्या आहे लेबर मॅनेज करता आम्हाला काही अडचण येत नाही, पण भविष्यामध्ये ज्यावेळेस आणखी संख्या वाढेल त्यावेळेस मॅन्युअली मिल्किंग जे आहे ह्या उघडत जाईल. त्यासाठी आता इनिशियली पासूनच आम्ही आता हा प्लॅन करतोय की पुढे नवीन जे एक गाय येतील त्या आपण मिल्किंग मशीन्सनं. लेबर वरून आठवलं की तुमच्या ऐकलंय की तुमच्या फार्मवरचे सगळे लेबर हे स्त्रियाच जास्त मॅनेज करतात? हो, आमच्याकडे इथे जवळपास 9 स्त्रिया काम करतात. ओके. म्हणजे माझ्या इथल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना कोणतं काम येत नाही शेतातलं ते नाही. गाईचं दूध काढणं, चारा, शेतातली सगळी कामं, झाड लागवड किंवा चारा तोडणी, चारा आणून देणं, हे सगळी कामं स्त्रिया करतायत. आताही तुम्ही पाहत असताल की दूध काढून झालेले, आता चाऱ्याची व्यवस्था पण एक माझी भगिनी करू राहिली. हो, बरोबर. तर हे एक नवीन आहे, म्हणजे ओनर पण स्त्री आणि सगळ्या काम करणार पण स्त्री, म्हणजे कम्प्लिटली स्त्रियांचं मॅनेजमेंट आहे याच्यामध्ये. ओके. आता टोटल या सगळ्या क्षेत्रातून तुम्ही आता एवढ्या प्रकारची फळं तर करताच आहेत, नारळाच्या तुम्ही एवढ्या गोष्टी सांगितल्यात. ठोक मालामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी करताय आणि त्याची विक्री व्यवस्थापन कशी आहे? ठोक मालामध्ये आम्ही सोनामोती गहू, बन्सी गहू, तूर, हरभरा, मूग, उडीद अशा प्रकारे सगळे धान्य करतो. ज्याचा फायदा मला गायांसाठी होतो. जे सेकंडचा माल असतो तो गायांसाठी मला पेंडीला वापरता येतो. डाळी मी बनवते, त्या डाळीचा पण जो वेस्टेज वरची साल असते ती पेंडीसाठी आम्हाला वापर करता येतो. आणि ही विक्री व्यवस्था पण सगळं आम्ही पुण्याला केलेलं आहे. आमचे जे
नॅचरल फार्मिंग मध्ये करणारे, विषमुक्त शेती करणारे शेतकरी हा. आणि घेणारे हा. ग्राहक असा एक गट तयार केलेला आहे. आम्ही आमच्या शेतात काय तयार होतो हे लागवडीपासून तर त्यांच्यापर्यंत देतो कसं हे त्यांना प्रत्येक वेळी आम्ही आमच्या पद्धतीने सांगतो. त्याचे फोटो व्हिडिओ देतो आणि आम्हाला घेऊन जायचं असतं त्यावेळेस आम्ही सांगतो की आम्ही आमच्या शेतातून ह्या ह्या गोष्टी तुम्हाला घेऊन येणार आहेत ह्या रविवारी. हा. तर तसं मग ते आम्हाला अगोदर प्री ऑर्डर देतात. आम्ही मग ते पॅकिंग करून त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोच करतो. थेट ग्राहक, थेट ग्राहक, कुठे मंडी नाही, काहीच नाही. कुठंच काहीच नाही. तसंच गाईंचं दुधाचं प्रोडक्ट पण तुम्ही बनवता का? हो, गाईच्या दुधामध्ये आम्ही फर्स्ट काम फक्त आमचं तुपात आहे. हो. कारण की तुपाला आम्हाला रेट पण व्यवस्थित मिळतो आणि शहरापासून आमचं गाव लांब येतं, 200 किलोमीटर अंतर हो. आहे. तर मग पनीर आमचं कधीतरी एक्स्ट्रा जास्तच झालं तर आम्ही पनीर बनवतो आणि खरवजाचं दूध पण आमचं तिथंच जातं. पुण्यालाच? हा, ज्या दिवशी आम्ही जातो त्या दिवशी आमचं साधं दूध पण तिकडंच विक्रीला जातं. त्याचा फिक्स रेट 120 रुपये लिटर जातो. वा वा. आणि तो म्हणजे वेटिंग मध्ये असतात लोक, आठवड्यातून एकदा जातो. पण काही काही लोक 2-2, 3-3 लिटर स्टोअर करून घेऊन ठेवतात. म्हणजे कमीत कमी आठवड्याचे अर्धा दिवस तरी आम्हाला नॅचरल फार्मिंग मधलं दूध खायला भेटेल. मिळेल म्हणून. आता साधारण 45 गाईंमध्ये किती दुधावर आहेत? आता 8 ते 10 गाई दुधावर. 8 ते 10 ह्याच्यात. या सगळ्या मिल्किंग सेक्शन मध्ये आहेत त्या? मिल्किंग सेक्शनच्या गाई आहेत सगळ्या. ओके. आणि साधारण किती दूध उत्पादन? डेलीचं आमचं 30-40 पर्यंत जातं. म्हणजे ते मिल्किंगचा हे त्यांचा किती दिवसाचा पिरियड आहे त्याच्यानुसार त्याप्रमाणे 40 पर्यंत आमचं आतापर्यंत हायस्ट गेलेलं आहे. ओके. हे खाली जे ठेवलेत हे मिठाचे खडे आहेत. गाईंना जे खनिज कमी पडतात समजा ते त्या ह्याच्यातून घेत आहेत आणि त्या हे टाकल्यानंतर गाया पाणी पण भरपूर पित आहेत. म्हणजे त्यांचं डायजेस्ट सिस्टम पण सुधारतं आणि त्यांना काही जर खनिज कमी असली तर ती पण मिळतात इथं. आपण चारा व्यवस्थापनातलं काय काय ती बघितलं, सगळं दशरथ घास बघितलं. हो हो. तर अजून काय काय इथे वापरलं जातं आणि वरचा अजून- खुराक कसा तयार हो. केला जातो? तुम्ही म्हणलात की तुमच्या डाळी आणि ह्याच्यातूनच तुम्हाला हो. भरपूर इनपुट मिळतात. हो. ते दाखवू शकतात आता सुक्या चाऱ्यामध्ये आपण ज्वारीचा कड बांधून ठेवलेला आहे इथं. इकडे? हो. तर त्याचा वापर करतो. त्याचप्रमाणे आता हा ओला चारा आहे आपल्याकडे सध्या. ओला चारा भरपूर प्रमाणात निघतो. तर त्याची अशी कुट्टी करून ठेवलेली असते आणि ती गायांना दिल्या जाते. हो. त्याप्रमाणेच गव्हाचा भुसा आहे तिथं. गहू काढल्यानंतर जो भुसा निघतो त्याचाही आपण पावसाळ्यात चारा म्हणून वापर करतो. त्याचप्रमाणे तिथं तुरीचा भुसा आहे, तोही पावसाळ्यात आपल्याला सुका चारा म्हणून वापर केला जातो. ओके. हे सुग्रास पण तुम्ही इथे हे पाहता, ही कांडी पेंड म्हणतात त्याला. आमच्या गाईंचा खुराक आम्ही स्वतः बनवतो. त्यामुळे तुमच्याकडे मशीनच आहे त्याचं? मशीन आहे त्याच्यात. आणि इथं गिरणी आहे, गिरणीवर आम्ही आमचं स्वतः पिकवलेलं धान्य भरडतो. आणि ते भरड केलेलं धान्यामध्ये आम्ही आणखी त्यात जसं मी तुम्हाला सांगितलं की शेवगाची पावडर म्हणून वापरतो, शतावरी म्हणून वापरतो, अश्वगंधा, अशा प्रकारे आम्ही 27-28 प्रकारचे घटक त्यात वापरून पेंट तयार करतो. तुम्ही एक लिस्ट लावलेली आहे? हो. वाचता येण्यासारखी नसेल. त्याच्यावर लिस्ट दिलेली आहे. त्या लिस्ट प्रमाणे ह्यात सगळ्यांचे घटक असतात. नंदीचा वेगळा चारा असतो आणि दुभत्या गाईंचा वेगळा असतो. त्याप्रमाणे तुम्ही इथं पाहता ही नंदीची पेंड आहे. ही नंदीची पेंड आहे. म्हणजे आपल्या नंदीचा खुराक कसा वेगळा असतो तो आहे आणि ही गाईंची पेंड आहे. ह्याच्यात फरक काय असतो मेजरली? ह्यामध्ये जे समजा सोयाबीन झालं किंवा आपण उडीद वापरतो, हे जे गरम पदार्थ आहेत ते गाईंना चालत नाहीत. गाईंचे लागवडीचा प्रॉब्लेम येतो त्यामुळं ते नंदींना आपण देऊ शकतो पण गायांना नाही देऊ शकत. मग ते त्याच्यासाठी आम्ही पेंड वेगळी बनवतो. नंदींना पेंड देणारे खूप कमी गोठे असतात, मग तुम्ही नंदींवर स्पेशल काम करता? हो, नंदींवर. तर तुमच्याकडून ब्रीडिंग साठी गेले का? तुमच्या नंदी दाखवू शकता काय? आम्ही आता 2 नंदी केलेले आहेत ब्रीडिंग साठी. तर हा आमचा मेन नंदी आहे ज्याचं नाव बलराम आहे. आता जी सगळी पिढी आली आहे नवीन ती याचीच आलेली आहे. ओके. आणि हा ब्राझील मधल्या बुलचा पांढरा आहे का? जनरली आपल्याकडे पांढरा गिर बघायला मिळत नाही. लीड म्हटलं जो आहे तो. हो का? लीडली कलर. ओके. चल सत्या, चल इकडे, चल सत्या, चल 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 चल. तो व्हाईट जो नंदी आहे तो आता ब्रीडिंग साठी आम्ही त्याला तयार करू राहिलो. ओके. त्याच्या आईची हिस्ट्री अशी आहे की तिची 11 महिन्यात दुसरं वेत येतं त्या गाईचं. आणि आमच्या इथं आल्यानंतर जे 5वं वेत आहे
हा. त्या 5व्या वेताला हा पहिला गोरा झालेला आहे. बाकी सगळ्या कालवडी बाकी झाल्या. सगळ्या कालवडी झालेल्या आहेत. ओके. मग तुम्ही आता ही इनब्रीडिंग होऊ नये म्हणून काय हो, अशी व्यवस्था सेपरेट करता? केलेले आहेत सगळ्या. सगळे सेपरेट म्हणजे केले आता हे सगळे बाळ आहेत, हे ह्या नंदीचे आहेत, या हे नंदीचे. सगळे इकडे आहेत. हो. आणि गाय पण तिचे त्यांच्या गायी आहेत त्या पण ह्याच्यात त्या नाही पण आल्या याच्यात नाही आहेत. पाहिजे. ओके. या नंदीचे सगळे हे आहेत. ह्या नंदीच्या इकडची पुढची पिढी आहे, ओके. ती सगळी सेपरेट ठेवलेली आहे. म्हणजे ती परत याच्याकडे आली नाही पाहिजे ब्रीडिंग साठी. हो. तिच्यासाठी सेपरेट दुसरा नंदी आहे, जो की आम्ही जेव्हा गाय घेतली हो. त्याच्यासोबत त्या गायीच्या पोटात जो बाळ आलेलं होतं, ओके. त्या बाळाने आता ते बाकी याच्या कालवडी प्रेग्नंट राहिलेल्या आहेत. आतापर्यंत म्हणजे ब्रीडिंग वर काम करताना हायएस्ट यील्ड काय आलं होतं तुमच्याकडे? सगळ्यात जास्त दूध 14 लिटर पर्यंत दूध निघालं. 14 लिटर पर्यंत हो. आलं. मग ती गाय अजून आहे तुमच्याकडे? ती गाय आहे आमच्याकडे. ओके. आणि तिच्या वासरी तयार हो, झाल्या कालवडी? तिचे 4 वासरं झाली आणि हा 5वा नंदी आम्ही आता तयार करू राहिलो. हा त्या हा गाईचा. समोरचा तो व्हाईट कलर, तो व्हाईट गाव तिचाच आहे का तो? तिचाच आहे तो. ओके. त्याच्या आईचं जसं आपलं मगाशी बोलणं झालं की आपलं चाऱ्याचं क्षेत्र आहे, त्यात आपण ज्वारीचा चारा आणि मकाचा चारा करतो. तर मकाचा चारा करून आम्ही त्याचा मोरघास बनवून ठेवलेला आहे, की जे पावसाळ्यात गायांना आमच्या खाण्यापिण्याचा प्रॉब्लेम न येण्यासाठी आम्ही जो चारा तयार करून त्याचा मोरघास बनवून ठेवलाय. पावसाळ्यातही गायांना व्यवस्थित चाऱ्याचं हे होईल, नियोजन. कारण की पाऊस आल्यानंतर आपण चारा तोडायला नाही जाऊ शकत. हो. तो आपण इथं बनवून ठेवला तर त्यांना देण्यासाठी सोपा होतो, त्यांचा आहार पण मेंटेन राहू शकतो. बनवलेलं पाहिलं दिसत आहेत आपल्याला. हो. त्याचा उपयोग दूध तापवण्यासाठी पण होतो आणि याची पावडर करून आपण शेणाचे प्रोडक्ट पण बनवू शकतो. गौऱ्यांना आजकाल अमेझॉन वर पण विक्री होते. हो, विक्री होते. तुम्ही केलेत का? आम्ही अमेझॉन वर नाही, पण आमच्या ग्रुपवर हवन करण्यासाठी गौऱ्यांचा वापर होतो, तिथं आम्ही विकतो गौऱ्या. गाईच्या शेणापासून आपण दिवाळीसाठी दिवे केले होते, याची पण विक्री झाली आपली अगोदर. ही धूप कांडी केलेली आहे. नंतर शुभ लाभसाठी किचन पण बनवू शकतो आपण असं हे लावून, आणि देवाच्या समोर पण ठेवू शकतो, दरवाजाला तोरण करू शकतो. त्याच्यानंतर मोबाईल होल्डर केलेले आहे आम्ही. हे धूप ठेवलेलं आहे, याच्यात आपण दिवा लावू शकतो आणि कापूर पण जाळू शकतो. आणि रोज संध्याकाळी आपण म्हटलं तर त्यांचे हवन केल्यासारखं ते पण करू शकतो. हे छोटे गणपती आहेत, आपण गिफ्ट साठी करू शकतो, वापर करू शकतो किंवा गणपतीत बसवू शकतो. ह्याच्यात शेण फक्त प्युअर शेण असतं का? याच्यात आहे ना थोडीशी मुलतानी माती आणि पेट घेण्यासाठी एक बाइंडिंग पावडर असतं जाळण्यासाठी, ते पावडर मिळतं, ते घ्यावं लागतं. त्या ज्या वनस्पती लावल्या आहेत, फळभाज्या लावल्या आहेत, पालेभाज्या लावल्या आहेत, त्याची सगळ्यांची बियाणं इथं ठेवलेली आहेत. हा डेमो पीस आहे, त्यामध्ये बियाणांमध्ये त्यात राख टाकलेली आहे गौऱ्यांची, ज्यानं बियाणं खराब नाही होते. ही मेथीचं बियाणं, कांदा, सब्जा, मोहरी अशी सगळ्या झाडांची आणि फळांची भाज्यांची बियाणं इथं ठेवलेली आहे. त्याच्यामुळे आमचा बियाणांचा खर्च जो आहे तो 0 आहे. फर्स्ट टाइम आम्हाला बियाणं घ्यावं लागलं, त्याच्यानंतरचं बियाणं आम्ही स्वतः आमच्या शेतात तयार केलं आणि आता तेच वापरतो. म्हणजे लेबर सोडून कुठलाच खर्च नाही, लेबर सोडून इनपुट कुठलाच कॉस्ट खर्च. सुद्धा 0 आहे, बियाणांचा खर्च 0 आहे. बियाणांचा खर्च 0 आहे. तुमचे काय काय प्रोडक्ट्स आहेत? आमचे प्रोडक्ट इथे आहेत. आम्ही प्रत्येक प्रोडक्ट प्रोसेस करून विकतो. हे उडद आहे, अख्खा उडद पण विकतो, त्याची प्रोसेस करून डाळ पण विकतो. आता बऱ्याच जणांना छिलक्यावाली डाळ लागते, सालीवाली, तर तशा पद्धतीची डाळ तयार केली जाते. आम्ही घरी जात्यावरच डाळी तयार करतो. तशीच ही मटकीची डाळ आहे, ही मुगाची डाळ आहे, ही चण्याची डाळ आहे, ही तुरीची डाळ आहे. हा आमचा स्पेशल सोना मोती गहू आहे, जो हडप्पाकालीन पुराणी संस्कृतीतला गहू म्हणतात त्याला. आणि डायबिटीसच्या लोकांसाठी हा गहू खूप चांगला मानला जातो. ग्लायसेमिक इंडेक्स कमी. तर हा गहू आम्ही स्वतः शेतात करतो आणि तो नॅचरल फार्मिंग मध्ये दरवर्षी हेच करता. ह्याचं बियाणं तुमचं? ह्याचं बियाणं आमचंच आहे. बियाणांचा खर्च आमचा 0च आहे या सगळ्या गोष्टींचा. त्याप्रमाणे गुलाबांच्या अशा प्रकारे पाकळ्या सुकून आणि गुलकंद करून तो पण केला जातो. पाकळ्यांची अशी पॅकिंग केली जाते आणि ह्या पाकळ्या पण सेल करतात. सुकं खोबरं ते अशा प्रकारे पॅक केलं जातं, खोबऱ्याचे पीस करून. आणि हे पण लोकांची पसंती घेण्यासाठी की खराब नाही होते, त्यांना स्पष्ट दिसतंय की खराब आहे की चांगलं आहे. जसं गोटा खोबरं घेतलं की आज जर खराब निघालं तर ते वेस्ट जातं, हे उघडं असल्यामुळे त्यांना स्पष्ट दिसतं. आम्ही यावर्षी आमच्या शेतात स्वतः गुळ बनवला, आमच्या इथल्या शेतातल्या ऊसाचा. गुराळ पण सेट केलं होतं? गुराळ पण आम्ही छोट्या पद्धतीचं केलं, की छोटी कढईत त्यात पहिल्यांदा ट्रायल केली. घरी ऊसाचं रसासाठी मशीन घेतलं होतं, त्याच्यावरती 20-30 लिटर रोजचा रस काढायचा.
आणि गुळ बनवायचा. बापरे, तुमच्या प्रयोगाला दाद दिली पाहिजे. केवढं अशा प्रकारे हे सगळं पॅकिंग करून पिठं बनवून हे सगळं विकलं जातं. ही प्रोडक्ट तुम्ही थेट ग्राहकांना थेट विकता सध्या ग्राहकांना. तुमच्या मार्केटमध्ये. हो, हो. समजा आता हे व्हिडिओ पाहणाऱ्यांना तुम्हाला तुमच्याकडून प्रोडक्ट ऑर्डर करायचे असतील तर तुमच्या कुठल्या नंबरवर त्यांनी कॉल करायचा? माझा 9405004917 वर मला डायरेक्ट कॉल केला तर आम्ही पॅकिंग करून ऍड्रेसवर देऊ शकतो. फक्त कंडिशन ही राहील की पेमेंट ऍडव्हान्स राहील आणि आम्ही जेव्हा LR कॉपी देऊ त्यांनी पेमेंट आम्हाला ट्रान्सफर केलं की आम्ही त्यांना पाठवू शकतो. ओके. आणि शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? शेतकऱ्यांना हाच सल्ला देईन की प्रत्येक वेळेस आपण काय करतो की आपल्याला नेट प्रॉफिट काय झाला हा विचार करतो. त्यावेळेस आपण आपल्या प्रकृतीवर विचार नाही करत की आपण काय पिकवतो काय खातो. जर एखादा आजार आला आणि आपल्याला हॉस्पिटलला जावं लागलं की त्यावेळेस आपण अमाप पैसा देतो. पण तेच जर आपण शेतात केमिकल फ्री किंवा विषमुक्त शेती केली तर तिथं आपलं आरोग्य सुधारतं. आपल्याला तो हॉस्पिटलचा खर्च कमी होतो आणि उत्पन्नाचं प्रमाण जरी कमी असलं तरी त्याचा रेट चांगला मिळतो. आपण जर ते विश्वासग्राह्य ग्राहक मिळाले आपल्याला आणि आपण विश्वासाने त्यांचा पण कधी विश्वास तोडला नाही तर आपल्याला तो रेट पण मिळतो. हा रेट घेण्यासाठी सगळ्या स्टेप्स म्हणजे ब्रँड डेव्हलपमेंट, राईट? मृदगंध हे तुमच्या फार्मचं नाव आहे, जसं कंपनीचं नाव असं तुमच्या फार्मचं नाव आहे, तसंच तुमचं पॅकेजिंग आहे, त्याच्यावर तुमचं लेबल आणि लोगो आहे. हे बघा, मृदगंध ह्या लोगोनी जर शेतकऱ्यांनी ब्रँडिंग केली तर काहीच अशक्य नाही. आणि हवा तो रेट लोक द्यायला तयार आहेत. फक्त उत्तम क्वालिटी पाहिजे. धन्यवाद.